नमस्कार. मी परमदास जाधव. आज माझ्या गावामध्ये जी गोष्ट घडली, कारण आपल्याला काही माहीत नसतं, म्हणून आपण एवढं काही कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. पण एक गोष्ट घडली, तर ती काय, तर एक म्हातारी होती. ती पाण्यावर गेली होती, तिला सर्पदोष झाला. तर त्यांनी घरी सांगितलं की मला असं असं झालंय, सर्पदोष वगैरे झालंय. तर त्यांनी एवढं काही म्हणजे मनावर घेतलं नाही. पण मला सांगायचं आहे, ह्या जास्त गोष्टी ग्रामीण भागामध्ये ह्या जास्त होतात. तर याच्यावर तुम्ही सगळ्यांनी विचार करा. तर आपण काय करतो किंवा कोणी पण काय करतंय, काही झालं तर जास्त विचार करत नाही. हां, आता होऊन जाईल, थोड्या वेळाने होईल, किंवा काही झालं तर आपण आयुर्वेदिक किंवा औषध वगैरे लावतोय, किंवा मग सध्या कोणी काय करतंय, भगत वगैरे बघतोय. तर ह्या गोष्टी सहसा आपण टाळायला पाहिजे. तर त्या आजीने सांगितले की ते मला सर्पदोष वगैरे झाला आहे. पण घरच्यांनी काही एवढं लक्ष दिलं नाही. भरपूर असा टाईम झाला आणि नंतर हे ते करून नंतर मग ते दवाखान्यात गेले. पण काही ती आजी काही वाचली नाही. म्हणून मला एकच सांगायचं आहे, तुम्ही कोणता पण विचार करा, पण त्याच्यावर थोडं नीट लक्ष द्या की आपण कोणता विचार करतोय. कारण आपल्या एका चुकीमुळं आपण दुसऱ्याचं आयुष्य पूर्ण बरबाद करून टाकतोय किंवा आपलं आयुष्य बरबाद करतोय. जिथे जीव जायला नको तिथं आपण जीव हा देऊन टाकतोय. तर विचार करा की जर साप वगैरे हा चावला तर काय करायला पाहिजे, हे बाकी पर्याय सोडून आपण सरळ दवाखान्यामध्ये जायला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण आपली हीच चुकी होते. आपण फालतू कामं सोडून आणि दवाखाने टाळतोय किंवा टाईम करतोय. आपल्याला काय वाटतंय, काहीतरी असं होऊन जाईल, असंच होईल, तसंच होईल. पण हे आपले मन हे चुकीचं आहे. कारण आपल्याला माहीत नाही की ते काय होतं किंवा ते काय चावलं, हे आपल्याला माहीत नसतंय. त्याच्यात किती ताकद आहे, तो मारतो का नाही मारतो, त्याची विष किती खतरनाक आहे, आपल्याला माहीत नसतंय. आपण आपण औषधी वनस्पती घ्यायला गेलो किंवा मग काय घेतलं तर ते काय सांगतील, होऊन जाईल, हेच होईल, तेच होईल. पण तसं न करता आपण लवकरात लवकर दवाखान्यात जा, उपचार घ्या आणि लवकर कसं बरा होता येईल हे तुम्ही लवकर करा. कारण साप चावल्यावर काय काय होतं हे एवढं कोणाला समजत नाही. काही वेळेस म्हणजे ज्या वेळेस साप चावतोय त्यावेळेस जर समजा पायाला वगैरे चावला तर तिथं थोडं रक्त येत आहे, जिथं चावतोय तिथं. आणि जो आपला पाय आहे तो जड पडतोय, असा जड असा वाटतोय आणि वरती चढतोय, म्हणजे जड पडतोय पाय. तर जर आपल्याला कळलं काहीतरी टोचलं किंवा काही चावलं तर आपण एकदम पायावर लक्ष दिला पाहिजे. किंवा
जिथं चावलं तिथं लक्ष दिलं पाहिजे. तिथं दात तर वाटलेले नाही का? तर असा आपण काही वेळेस काय करतो, लक्ष सोडून देतोय. हां, काही लागलं नसेल, हे ते काटा वगैरे लागला असेल, पण तिथे लक्ष द्या. लगेच समजून येतोय, की खालून वरून दात लागलेला असतोय, तिथे रक्त निघतंय. तर हे आपण नीट समजून घ्यायचं. काही काय करता, जर ते चावलं तर ते कसं ओळखायचं? हे काही माणसांनी म्हणजे सांगितलं आहे किंवा करून बघितले. तर जी आपण मिरची घेतोय, जी चटणी करतोय ती मिरची, ती खाल्ल्यावर जर साप चावला असेल, तर ती खाल्ल्यावर ना आपल्याला ती किती पण तिखट असो, ती आपल्याला तिखट लागत नाही. अजिबात तिखट लागत नाही. हे तुम्ही करून बघा. कोणी म्हणताय जर साप वगैरे चावला तर जे पायाचे किंवा जिथे चावलं तिथले ते केस आहेत ते सहज येतात हातात, आपण उपटले तर. असं काही करून बघा. आपल्याला वाटलं पाय जड पडतोय, तर आपण लगेच दवाखान्यात जायचं. कारण याच्यात काय आहे, काही साप हा इतका पॉवरफुल म्हणजे इतका विषारी असतोय का तो अर्धा 1 तास सुद्धा आपल्याला थांबू देत नाही. त्याच्यामुळं आपण हे आपला जीव हा मुठीत ठेवून जगलं पाहिजे. काही झालं तर आपण लगेच दवाखान्यात गेलं पाहिजे. सहसा हे कुठे घडतंय? जे खेड्यात लोक आहेत ते सहसा हे टाळतात. ते लवकर कोणता पण विचार करत नाही. तात्काळ निर्णय घ्यायचा. आपण कसं लवकर जाता येईल, कसं काय करता येईल हे बघायचं. कारण ह्या चुकामुळं आपलं आयुष्य पुरा बरबाद होऊन जात आहे. त्याच्यामुळं तुम्ही पण लक्ष द्या. मी आज तुम्हाला का काढून व्हिडिओ सांगितला, तर अशी घटना ही काल घडली म्हणून मी तुम्हाला आज सांगितलं. कारण आपण खाली चालताना किंवा फिरताना काय पाहून चालत नाही, पण आपल्याला कळतंय, थोडं तरी कळतंयच. त्याच्यामुळं इथून पुढं तुम्ही लक्षात ठेवा, लक्ष द्या. काही झालं तर इकडं-तिकडं आयुर्वेदिक वगैरे न करता तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतला पाहिजे. उपचार घ्या आणि चांगले बरे होऊया. हेच मी तुम्हाला आज सांगतोय. कारण आपला जीव हा मोलाचा आहे. त्याची तुम्ही काळजी सोन्यासारखी घ्या. इथेच थांबतोय. धन्यवाद.